ते मामा आले की चला खाली जाऊ, चला कुठं जाऊ खाली, चला या या या. बारक्या मसाला घेतो आता मी. खाली नदीला नदीला जायचं आहे आम्ही. जायटून पण म्हणजे बुट्टा निघतात. हलके व्हायचं बुट्ट. जो मोठे नाही छोटे भेटतो बुट्ट. पाणी आहे का नदीला? आहे की आहे की? हो काय ना काय जिथून दिसत भरपूर आहे नदीला पाणी. पोरं तिकडे गेले का? हा खेळायलेत ते. बरं मजा वाटायला त्याला. तू कशाला आला रे? पाय फुटे बुटाच्या दोऱ्या पायाच्या. चल राहू दे, चल तुझं काय नाव होत नाही. लक्ष्मण. वडिलाचं नाव कामाची कसबी कसबे. कसबे कोणत्या गावचे? गोळेगावचे. हो तू पाहिला का नदी? पाहिला नदी तू? नदी हा? गेलो. हा. तुझा पप्पा कधी येणार आहे? हा. गाडी खाली करायचं आता. मासोळी घ्यावा म्हणलो. हा. कोंबडं कापले म्हणे त्यांनी. हा. चांगल्या आहेत, ताज्या ताज्या माशा होत्या. कुठे काय इथे? एवढं लवकर आले की नाही घेऊन? नाही आले तर घेऊन गेले काय लोक. हा? मी पण घेऊ लागलो होतो. हा. सुभाषला फोन केला ना म्हणला. रात्री जाळी टाकले असतील मग. नाही नाही लगेच टाकून लगेच काढतात ते. दमाने चाल पडते. थँक्यू डबल सारखे लावले. पडशील पडशील. सोड हाताला. दमाने जाय, पळू नको. त्यांना विकत दिला असेल नदी इथून इथपर्यंत. लायसन राहते. हा. एकाचं लायसन राहते, 10 लोक उचलतात. ते काय ते तिकडे धरायले का माशा? खाली कुठं अडवलेलं आहे? हा बळेगाव. बळेगावला का? बळेगाव पुन्हा आपलं मोठं काय त्याचं नाव ते बंधारा ते. मोठा बंधारा. कुंडलवाडी जाऊ. हा त्याच्या पुढचं तेच कुंडलवाडीच्या तिथलं. ही पूल आहे की का? हेच आपलं बंधारा आहे ना, हा. बळेगाव बंधारा. वरून जाता येते का? हो जात आहे ते. जातात ते ना. पलीकडच्या गावचे लोक जात असतील येतात. हो हो या की.
पलीकडे नांदगाव आहे ना तिकडे. इकडे आहे वरी. हं. आम्हाला घर सोनू मला बारका शॅम्पू दोन दे की. एवढा कॅस आहे बघ. आता हे छोट्या मासोळ्या आहेत, निकामी आहेत, काहीच कामाच्या नाहीत. आज आहे का? ते येऊन गेले माणसं, ते आले होते ते हं. आत्ताच गेले. त्याने म्हणले होते घेऊन जाऊन. होत्या अर्ध्या अर्ध्या किलोच्या होत्या. स्वस्त देत असतील हे. 50 रुपयाला, 100 रुपयाला किलो. किलो, 1.5 किलो मनाने देतात. ते काय माप नसते. हा, ते तर. आता इथं याच्यात कारखान्यातच आहेत ते, त्यांना काय वाटत नाही. हं. 2 जाळी टाकले जास्त. 6 मासोळ्या दिल्यात हं. 150 मध्ये. हा, परवडतं ना ते. आणि ते पण ताज्या माश्या, ताज्या मासे. काय बर्फातल्या नाहीत, काय नाही. मी ते कोंबड्यापेक्षा हेच म्हणलो होतो, माशीच. हा, ते परवडतं ते. हे पण परवडतं काही छान. लोक खात नाहीत ना मासे. हम्म. जे बिमारीवाले आहेत, मूळव्याधवाले आहेत, त्यांना जमत नाही. सर्वात हीट राहतं मासेमध्ये. हीट म्हणलं तर सर्वात कोंबड्यापेक्षा जास्त हीट राहतं. झाला स्वयंपाक चालू यायचा. तिथंच राहतात का? ते सकाळी आलेले राहतात. हां. जाळी काढले वाटतं. छोटे मासे बसले असतील त्याच्यात. हो. पाणी भरपूर असेल ना? आता इथं 40-50 किलो म्हणजे फूट आहे मध्ये खाली. अरे बाबा. 50 फूट अंत नाही इथं. हां. पहिलंच नव्हता, आता तरी खोदल्या गेले ना. एका रेती उचलली. रेती काढल्यामुळे 50 फूट, 60 फूट, 70 फूट खोली आहे. कासारडं होतं ते कुठं? हे इथंच होतं. इथंच होतं का? 2004-05च्या दरम्यान हे झाला, हां. उघडा पडला होता. हां. आता हे कोंडल्या गेलं ना. हां. ते लई खोल आहे म्हणतात ते कासारडं. इथं इथं 40-50 फूट म्हणजे खूप पाणी आहे. 50 फूटच्या वर असेल, हां. कमी नाही. आता ते गाड्यानं खोदल्या गेलं ना. हां. झडीच्या वाळू झडी. काढली ती. वाळू. जवळपास चालू 10 वर्षापासून चालू आहे. हं. आता काढता येत नाही. आहे चालू, थोडं थोडं चालू आहे. हां. काय? कमी कमी. त्या लोकांना काय वाटत नाही भीती का? नाही ते पोहतात ना, पडलं तरी त्याच्या खाली ते हे राहते, हे असं हां. थर्मास, हं. पडू देत नाही. त्यांना टेक्निक आलेली राहते. हां. आणि जरी पडलं तरी ते पोहतात. हां. 1 किलोमीटर पोहण्याची ताकद असते त्यांची. अर्धा किलोमीटर, 1 किलोमीटर. हां. आता ते काय करतात ते? आता ते जाळे आतरतात हां. आणि लगेच ते जाळ्याच्या खालचं हां. उचलत राहतात. त्याला ते उचलायला तेव्हा ते त्याला लागलेली माशी मधात टाकून घेतात जाळ्यामध्येच. हे किती फुल असं. सगळे लोक तेच आहेत का ते? हां, ते दिसतात मधात ते. फिरायले ते सगळे तेच आहेत. सकाळी 6-6:30 वाजता जाळे काढायला सुरू करतात. हां. रात्रीला तुम्ही म्हणल्यासारखं टाकलेली, आता रात्रीला टाकलेली. हां. रात्रीला टाकत. ते साफ करून घ्यायला. हं. मोठा मोठा माल काढला त्याने अगोदर. हां. तर 10-10:30ला मार्केटला जातात. आता हे टाकून देतात. पुन्हा 3चं जाळं काढतात अजून, हां. 2-2.5चं. ते जाळं काढलं की मग पुन्हा 6 वाजेपर्यंत विकतात. हे वीर मालकाने बांधले का? नाही नाही, गाव याचे हां. वॉटर सप्लायचे गावच्या. वॉटर सप्लाय. इथं होती ना ती तुम्ही म्हणालेली जुनी हिर. हां. मदत होती का? हां, आता ते पाण्याचं त्यांनी हे दे ॲव्हरेज दिले ना, हां. इथपर्यंत पाणी राहणार म्हणून हां. बंधाऱ्याची. हां. बळेगाव बंधारा आहे, पुन्हा ते तुम्ही म्हणालेला मोठा त्याचा हे नाले म्हणा नाव. हां. मागं वाद पेटला होता ना कोर्टाकडे. हो ना. हायकोर्टाकडे. पाणी सोडा म्हणून. सप्टेंबरमध्ये कोंडायचं यांचं दरवाजे आहे, असं हे हां. नियम आहे ते. तर कोंडले दरवाजे यांचे. आता हे साठवणूक पाणी पिण्यासाठी वगैरे हे करण्यासाठी, शेतीसाठी. शेतीसाठी पिण्यासाठी. अजून पुढे तिकडं पुढं कोणला असेल ना? आता हेच आहे बंधारा. हां. आता हे पाणी बंधारा आहे ना, हां. अंदुरा, वाजेगाव याच्यापर्यंत जाते त्याचं बॅक वॉटर. बॅकवॉटर.
फार याच्यापर्यंत आपल्या बोंडारा हवेली वाजेगाव. हम्म. 2-3 ठिकाणी टाकलेत बंधारे म्हणा. हम्म, हम्म. आता तिथून पुढे विष्णुपुरी, त्याच्या पुढचा म्हणजे विष्णुपुरी मोठा आहे थोडा याची सगळ्यापेक्षा. हा. मोठं आहे का? त्याचं पाणी पातळी जास्त आहे. हम्म. खोल बी जास्त आहे ते. खोल बी तेच त्याच्यामुळेच मोठं आहे ते. हम्म. त्याच्यापेक्षा नाथसागर मोठं आहे. आता हे जायला पाहिजे एप्रिल मे पर्यंत पाणी. हा. ते शुद्धीकरण करून पाजवतात पाणी असं. ही कुठं असं बांधलेलं राहतं का जाळ हे असं हां या कोपऱ्यात या त्या कोपऱ्यास कोपऱ्याला हा. नाही तर मध्ये एखादी करून सोडलेलं राहते असं टाकून घेत जातात असं क्रॉसमध्ये. ते आतराले बघा जाळं आता येते ते असं टाकत टाकत इकडे आले आपल्याकडे. असं का? ते आता बघा इथे येते कोपऱ्यात ते आतरत यायले ते माणूस. आता त्या टोकाला आतरले त्यांनी. हा. त्या टोकाला आतरत आता इथपर्यंत येते ते. ते मासे अडकल्यानंतर निघत नाही का त्याच्यातली? त्याच्यात याच्यामध्ये कल्ल्यामध्ये अडकलं ना निघूच देत नाही ते. ते आतरत यायले बघा ते आतरायले आता जाळं. आता हे 3 वाजता काढते जाळं हम्म. आतरलेलं. 12 मिनिटं झाली.